नमस्कार. आजचा एक्झाम डेमो आपण बघायचा. एक्झाम डेमो कसं सोडवायचं, कशा पद्धतीने सोडू शकता आणि कॉन्सन्ट्रेट करून कसं आपण सोडवायचं आपला परीक्षा, याच्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत. तर एक्झामचा हा डॅशबोर्ड दिसतोय असा आलेला, पुढे करतोय आणि परत पुढे करतोय आणि इथे एक स्टार्ट बटन क्रिएट येते. इथे क्लिक केलं की आपली परीक्षा ही सुरुवात होते. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण परीक्षा सोडवताना थिअरी आणि प्रॅक्टिकल, थिअरी प्रॅक्टिकल असे काही पॉईंट आहेत. थिअरी प्रॅक्टिकल. सुरुवातीला तुम्ही प्रात्यक्षिककडे जा. आता प्रात्यक्षिकावर गेल्या गेल्या आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष ठेवा. सध्या आपण विंडोचे प्रश्न सोडवता. हे दिसते ना आयकॉन, असं हे विंडोचं आयकॉन आहे. माझं एक मत आहे, विंडोचे प्रश्न सुरुवातीला सोडवण्याऐवजी तुम्ही थोडं खाली यायचं, असं या पट्टीला खाली ओढू शकता. आता जे वर्डचे प्रश्न आहेत पहिल्यांदा ते वर्डचे प्रश्न सॉल्व करा. विंडोचे प्रश्न नंतर सॉल्व करा. जिथं जिथं डब्ल्यू दिसते ते पहिले प्रश्न घ्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून ड्रॉप्ड इफेक्ट काढून टाका. ड्रॉप्ड इफेक्ट काढायचा आहे. कसं करणार ड्रॉप्ड इफेक्ट? तर हा प्रश्न आला आपला, हा ड्रॉप केलेला अक्षर दिसते, त्याला काढायचं आहे. नॉर्मल करायचं, पहिल्यासारखं सिलेक्ट करायचं, इन्सर्टवर जायचं, इथं ड्रॉप कॅपवर जायचं, यांना नन करायचं, म्हणजे पहिल्यासारखं नॉर्मल आलं एम. सबमिट करायचं. दुसरा प्रश्न घ्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर ट्रेडमार्क म्हणजे सिम्बॉल इन्सर्ट करा. सर्वात शेवटी, डॉक्युमेंटच्या सर्वात शेवटी रजिस्टर नावाचं सिम्बॉल इन्सर्ट करायचं. सर्वात शेवटी म्हणजे खाली क्लिक करायचं, इन्सर्टवर जायचं, सिम्बॉलवर जायचं आणि सिम्बॉलवर गेल्यानंतर इथं आपल्या रजिस्टर नावाचं सिम्बॉल दिसतं का बघायचं. असेल तर घेऊ शकता. जर इथं ते सिम्बॉल नसेल तर मोर सिम्बॉलवर जायचं, स्पेशलवर जायचं, इथं रजिस्टर नावाचं जे सिम्बॉल आहे ते याला इन्सर्ट करायचं असं. जर तिथं नसेल तर अशी प्रोसेस आपल्याला करावी लागते आणि मग सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंट पहिल्या वाक्याचा फॉन्ट कॅलिबरी करायचा. पहिल्या वाक्याचा फॉन्ट काय करायचं आहे? कॅलिबरी करायचं आहे. तर पहिलं वाक्य सिलेक्ट करायचं आणि इथंचा फॉन्ट कॅलिबरी करण्यासाठी कॅलिबरी नावाचा जो फॉन्ट आहे तो चेक करायचा कोणत्या ठिकाणी आहे. तर कॅलिबरी हा दिसतो, इथं क्लिक करायचं, सबमिट करायचं. तर मला तर वाटतं असं सोडवा, विंडोची नंतर सोडवा. थोडं खाली घ्या आणखी. आता हे सोडवतात एक्सेलचे प्रश्न काही. हे एक्सेलचे प्रश्न इथून आहेत. हा एक्सेलचा आयकॉन दिसतोय, इथं क्लिक करायचं. दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलमधील टाइम्स ऑफ रोमन फॉन्ट करायचा. H12 हा जो सेल आहे त्यातला जो फॉन्ट पाहिजे, H12 क्लिक करा. H12वर डायरेक्ट जा, एंटर करा आणि याचा फॉन्ट कॅलिबरी काय टाइम्स ऑफ रोमन इथं क्लिक करा. टाइम्स ऑफ रोमन एवढं लिहा, एंटर मारा आणि मग सबमिट करा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये संपूर्ण क्वांटिटी कॉलमची रुंदी ऑटो फिट करा. जे क्वांटिटी नावाचा कॉलम आहे हा पूर्ण दिसत नाही बरोबर, याला ऑटो फिट करण्यासाठी या सी आणि डीच्या मध्ये डबल क्लिक करा. आता व्यवस्थित दिसायला लागतो. हा ऑटो फिट झाला. सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. टेक्स्ट बॉक्स करा, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट लिहायचं आणि त्याचा साईज 48 करायचा. काय काय म्हणलं प्रश्नामध्ये ते थोडं व्यवस्थित वाचायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. इन्सर्टवर जा, इथं होमवर जा, पहिले ब्लँक स्लाइड घ्या. सर्वात शेवटी इथं खाली क्लिक करा, एक ब्लँक स्लाइड घ्या. याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला. टेक्स्ट बॉक्स घ्या, असा टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्या टेक्स्ट बॉक्समध्ये डॉक्युमेंट लिहा. DOCUMENT असं लिहा आणि याची जी साईज आहे अक्षराची ती 48 करायची आहे. तर 48 साईज करा याची आणि मग याला सबमिट करा. असा हा प्रश्न करून बघायचा आपण. पॉवर पॉईंट चालू दिसते काहीतरी इथं. क्लोज करतो. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये परिच्छेदाचा टॉगल केस करा. तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेद, तिसरी स्लाइड ही आहे, परिच्छेद आहे, याला टॉगल केस करायचा आहे. डबल ए वर जाता आपण इथं टॉगल केस करता आपण, याला सबमिट करायचं. आता या ठिकाणी हे सगळे प्रश्न संपले.
आता तुम्ही वाटल्यास हार्डवेअरचे इंटरनेटचे प्रश्न विंडोचे प्रश्न करू शकता. इथं क्लिक करा. हार्डवेअर फोल्डरमधून हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं, मॉनिटर फाईलला कॉपी करायचं आहे, बॅक करायचं, कलरमध्ये जायचं, पेस्ट ऑर्डरमध्ये जायचं, ऑर्डरमध्ये जायचं आणि मग याला पेस्ट करायचं, असं सबमिट करायचं. इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्चर 1 फाईलचं नाव बदलायचं आहे. इमेजमध्ये जायचं, पिक्चर 1 फाईलचं नाव बदलण्यासाठी या रिनेमवर पण क्लिक करू शकता. इथं नाव लिहायचं आहे PICTURE1 असं लिहायचं आहे. बाहेर आता पुढे JPG काही टाकायचं नाही, बाहेर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. स्टुडंट आय डी असलेल्या फोल्डरमधून स्ट्रॅटेजी फाईल कॉपी करा, ABC मध्ये पेस्ट करा. तर स्टुडंट आय डी म्हणजे हा आपला स्टुडंट आय डी आहे. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी नावाची एक फाईल आहे, ही कॉपी करायची, कॉपी करून या ABC मध्येच पेस्ट करायची, सबमिट करायचं असं. आता हा कॅलेंडरमध्ये कॅनव्हास स्टडी सब्जेक्ट लागायचा आहे, अजंठा एलोरा लोकेशन टाकायचं आहे. 25 जुलै 2011 ते 5 जुलै 2011 पर्यंत इव्हेंट सेटअप करायचे. इव्हेंट म्हणलं तर काय करायचं आपण, तर इव्हेंट म्हणले आपण हा आपला आउटलुक ओपन झाला, न्यू आयटमवर जायचं आणि इथं अपॉइंटमेंटवर जायचं. आता या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. इथं कॅनव्हास स्टडी लिहायचं आहे, आपल्याला सब्जेक्ट CAN असं लिहायचं, VES लिहायचं, स्पेस द्यायचं, स्पेलिंग बरोबर लिहा, CAVES असं लिहायचं, स्टडी STUDY असं लिहायचं. लोकेशनमध्ये आपल्याला टाकायचं आहे अजंता AJANTA, अजंता एलोरा ELLORA असं लिहायचं. टॅब दाबायचं, 5 जुलै टाकायची, 5 जुलै सरळ लिहा, स्पेस द्या, 2011 टाका, टॅब दाबा आणि खाली घ्यायचं आहे ऑगस्ट महिना घ्यायचा आहे. खालच्या याच्यावर क्लिक करा. जुलैच्या नंतर ऑगस्ट महिना घ्यायचा, ऑगस्ट महिना आला, तारीख 5 घ्यायची का, ऑगस्टची पण 5 ऑगस्ट करायची आहे 2011, 5 जुलै 2011 ही सगळी टाकून घ्यायची आणि ऑल डे इव्हेंटला क्लिक करायचं. कारण इव्हेंट म्हणलं, इथं इव्हेंट हा शब्द म्हणला की ऑल डे इव्हेंटला क्लिक करायचं. याला काय करायचं, सेव्ह करायचं आणि याला सबमिट करायचं. MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल विषय लिहायचा आहे. वेटिंग फॉर सम एल्स सब स्टेटस टास्क म्हणले, इथं टास्क तयार करा म्हणलं, टास्क तयार करा. सरळ न्यू आयटमवर जायचं, टास्कवर जायचं, टास्क ओपन होईल. आता हे जे नाव आहे ऑर्डर मटेरियल्स, हे जसं तसं मी तसं टाईप करण्याची Ctrl+C करतो, कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. या ठिकाणी असं पेस्ट केलं आणि स्टेटसमध्ये घ्यायचं आपल्याला वेटिंग, हे घ्यायचं समिल्स, हे घ्यायचं. आता एवढंच करा म्हणलं, दुसरं काय म्हणलं नाही. सेव्ह अँड क्लोज करायचं. याला काय करायचं, सबमिट करायचं. तुम्हाला मित्राला एक नवीन संदेश पाठवायचा आहे. दिलेल्या पेजमधील न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी काय करा, तुम्हाला तुमच्या मित्राला एक नवीन ईमेल संदेश पाठवायचा आहे. तर दिलेल्या वेब पेजमध्ये न्यू मेसेज विंडो कुठं आहे बघायचं. हे चित्र दाखवलेत आपल्याला. तर न्यू मेसेज विंडो कसं करायचं, आपण कसं करता. पहिल्यांदा आपण काय करता, गुगलवर जाता, जीमेलवर जाता आणि न्यू मेसेज विंडोवर क्लिक करता. हे बरोबर आहे का, काय हे बरोबर आहे, कुठली स्टेप्स बरोबर आहे. गुगलवर जायचं, डायरेक्ट मेसेजवर जाता का, नाही, हे चुकीचं आहे. इथं जाता, एज ओपन करता, जीमेलवर जाता, जीमेलला इथं क्लिक करता, जीमेल करायचं आणि इथं आपण इथं जाता काय, कोणतं बरोबर आहे बुवा. तर न्यू मेसेज विंडो कसं कुठं जातं, हे आहे, हे आहे, हे आहे. तर करेक्ट जे आहे ते आपण चॉईस करायचं बरोबर. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि लॉग इन करा. तर न्यू मेसेज विंडो फर्स्ट, हे चुकीचं आहे. जीमेलवर जाता, जीमेल ओपन होते, करेक्ट ऑप्शन चूज करायचं आपल्याला बरोबर.
आता बघू शकता इथं मायक्रोसॉफ्ट एज बनलं आहे. जीमेल घ्या आणि न्यू मेसेज, कारण दोन्ही सारखंच आहेत, हे आणि हे. आणि हे पण इथं गुगलवर म्हणलं, इथं गुगल्सवर जा, जीमेलवर जा, हे पण आहे. पण आता इथं आपल्याला जे दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला हे एजमधूनच करा, मायक्रोसॉफ्ट एजचाच वापर करा. तर एज घ्या इथं. आता बरेच असं क्लिक केले खाली जाते, आपण सबमिट करता, चुकीचं होते. तर बराबर बघायचं आपला पॉईंट त्याच्यावर लागला काय असं, आणि मगच त्याला काय करायचं, सबमिट करायचं. दिलं वेबपेज म्हणजे जपानबद्दल माहिती आपल्याला शोधायची आहे, तर कसं शोधणार इंग्रजीमध्ये. तर हे बरोबर आहे काय, हे बरोबर आहे काय, हे बरोबर आहे काय, गुगलवर जाता हे बरोबर आहे काय, हे बरोबर आहे, कोणतं बरोबर आहे बघायचं. जपानबद्दल माहिती आपल्याला सर्च करायची आहे. विकिपीडिया जायचं, गुगल हे चुकीचं आहे. गुगल आता इथं जपान लिहिता, नंतर हे जा, याचं उत्तरही बरोबर आहे, पेस्ट करेक्ट आहे. याला सबमिट करून बघायचं, कारण पहिले गुगलवर जाता, नंतर आपण जपान टाईप करता, नंतर आपल्याला डिटेल्स येते, मग आपल्याला ती माहिती आपण बघू शकतो. हे स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला कसं करायचं. पुढचा प्रश्न प्रात्यक्षिकमधला, सपोर्ट फोल्डरमध्ये ग्राफिक फाईल कॉपी करा, काय टाकायचं, सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्समध्ये पेस्ट करा. तर काय म्हणलं, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, सर्व GIF फाईल म्हणलं चेक करायची. GIF फाईल कोणती, ही आहे, ही आहे, ही आहे आणि हे आहे का, हे दोन आहेत, हे तिसरी पहिली नाही. या दोन्हीला सिलेक्ट करायचं, असं दोघांची कॉपी करायची, होमवर जायचं, इंडेक्सवर जायचं, ग्राफिक्सवर जायचं, इथं काय करायचं, पेस्ट करायचं, आणि याला काय करायचं, सबमिट करायचं. सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलची ॲट्रिब्यूट रीड ओनली करा. सपोर्टमध्ये ट्री नावाची फाईल आहे, हे याचं ॲट्रिब्यूट रीड ओनली करायचं. याच्यावर क्लिक करायचं, प्रॉपर्टीज इथं जाऊ शकता, किंवा याच्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजवर जाऊ शकता. असं हे प्रॉपर्टीज कुठून बी जाऊ शकता, सोपं आपल्याला जेवढं इथं क्लिक करा, डायरेक्ट प्रॉपर्टीजवर क्लिक करा, ही प्रॉपर्टीज ओपन होते. याला रीड ओनली करा म्हणलं तर रीड ओनलीवर चेकबॉक्सला क्लिक करून ओके करा, याला सबमिट करा. सपोर्ट होम फाईलवर उघडा आणि PPTX फाईल डिलीट करा. खूप सोपा प्रश्न आहे. सपोर्टमध्ये जायचं, होमवर जायचं, ती फाईल डिलीट करायची आहे, क्लिक करून डिलीट दाबा आणि याला सबमिट करा. दिलेल्यावर डॉक्युमेंटमध्ये पेज बॅकग्राऊंड कलरमधून ग्रीन मार्बल करा. पेजचं जे बॅकग्राऊंड आहे ते ग्रीन मार्बल करायचं आपल्याला. तर इथं डिझाईनवर जा, पेज कलरवर जा, फिल इफेक्टवर जा इथून, आणि जे टेक्स्चर्स आहे टेक्स्चर्सवर जा. हे ग्रीन मार्बल होय का बघायचं, हेच याला ओके करायचं, याला सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोच्या नंतर दोन रिकाम्या ओळ्या समावेश करा. शेवटच्या रोच्या नंतर 2 रिकाम्या ओळ्या घ्यायचे. हे दिलेलं डॉक्युमेंट आहे, शेवटची रो हे आहे, 2 रिकाम्या ओळ्या आम्ही समाविष्ट केल्या, सबमिट करायचं. त्यानंतरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईम आणि प्रोग्राममध्ये एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. टाईम आणि प्रोग्राममध्ये एक नवीन टाईम आणि हे प्रोग्राम 2 कॉलम वेगळे आहेत, याच्यामध्ये एक कॉलम वाढवायचा, सबमिट करायचं. प्लसवर क्लिक करायचं फक्त. डी हा जो कॉलम आहे Z2A मध्ये सॉर्ट करून डाटा अरेंज करायचा आहे. कॉलम D म्हणजे डोनर्स नेम्स आहे. हा डोनर नेमचा जो कॉलम आहे तो मला Z2A मध्ये लावायचा आहे. या डोनरच्या फील्डवर क्लिक करायचं, सॉर्टवर जायचं आणि याला Z2A करायचं. काही लोक असं इथं क्लिक करतात, तसं काही करू नका. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये A1 ते D1 ची फॉर्मॅटिंग क्लिअर करा. A1 ते D1 हा A1 सेल ते D1 पर्यंत सिलेक्ट करायचं आणि क्लिअरवर जायचं, क्लिअर फॉर्मॅट करायचं आणि याला सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशन तिसऱ्या स्लाइडची डुप्लिकेट स्लाइड तयार करायची. तिसऱ्या स्लाइडची डुप्लिकेट करायची आहे. ही तिसरी स्लाइड आहे आणि इथं राईट क्लिक करायच्यावर आणि याची डुप्लिकेट करा अशी आणि याला सबमिट करा. दिलेल्या MS PowerPointमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करा. स्लाइड शो करून करताना दुसरी स्लाइड लपवा. तर 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करायची. तर 7 अतिरिक्त स्लाइड आपण कसे ॲड करता, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 झाल्या. आणि दुसरी स्लाइड जी आहे याला राईट क्लिक करून याला हाईड करा आणि स्लाइड शो रन करा. तर स्लाइडवर जा आणि स्लाइड शोवर क्लिक करा. जोपर्यंत स्क्रीन थांबत नाही तोपर्यंत क्लिक करत जा. आता ही स्क्रीन थांबली
आणि सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशन पहिल्या स्लाईडची शीर्षकामध्ये अंतर 3.0 करा. पहिल्या ओळीमध्ये जी स्लाईड आहे त्याच्यात जे शीर्षक आहे याचं अंतर 3.0 करायचं आहे. सिलेक्ट करायचं. पहिली स्लाईड ही आहे, हे शीर्षक लिहिलं आहे, हे लाईन स्पेसिंगवर जा आणि याचं अंतर 3 करायचं असं आणि याला सबमिट करायचं. खालील दिलेल्या अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करायचा. तर रणजित सुरुवातीचं नाव लिहायचं आहे आणि कंपनीचं नाव हे लिहायचं आहे आणि जॉब टायटल्स सेल्स मॅनेजर लिहायचं. कॉन्टॅक्ट म्हणलं खूप सोपा प्रश्न आहे. न्यू आयटमवर जायचं, कॉन्टॅक्टवर जायचं, कॉन्टॅक्टचा विंडो आपल्याला येतो असं. तर इथं नाव लिहायचं रणजित सुरवेसे, हे मी कॉपी करतो असं इतकं. कंट्रोल-C करतो हे टेक्स्ट आणि या नेमच्या पुढे पेस्ट करतो असं. टॅब दाबतो, खाली येतो. कंपनीचं नाव हे लिहायचं आपल्याला, ब्ल्यू हे नाव लिहायचं असं. कंट्रोल-C करतो याची आणि इथं कंपनीचं नाव पुढे कंपनी V करतो आणि टॅब दाबतो. टॅब दाबलं की ते ऑटोमॅटिक इथे येईल सगळं. हे सगळं लिहिलं याच्यावर येत राहतील. त्यानंतर सेल्स मॅनेजर लिहायचं आहे. जॉब टायटल इथं लिहायचं SALES. आता टाईप करत एक स्पेस द्या, 2 स्पेस देऊ नका. MANAGER लिहायचं, मॅनेजर असं लिहायचं. परत टॅब दाबायचं. तर बरोबर आलं का बघायचं, सेव्ह अँड क्लोज करायचं आणि मग याला सबमिट करायचं. दिलेल्या वेबपेजमध्ये HTML ओनली या फॉर्मॅटला वेबपेज नावानं सेव्ह करायचं. माय पेज नावानं सेव्ह. जी स्टेप कोणती बरोबर आहे बघायची. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे. दिलेलं वेबपेज आहे तर तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह ॲजवर जायचं आणि HTML टाईपमध्ये सेव्ह करायचं. उत्तर बरोबर आहे काय बघायचं. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मायक्रोसॉफ्ट एज हे बरोबर आहे. इथूनही करू शकता, इथूनही करता येते खरं म्हणजे. तर मायक्रोसॉफ्ट बरोबर आहेच. सबमिट करा. दिलेल्या मेल बॉक्समधून तुमची स्पॅम मेल कशी तपासता. स्पॅम म्हणजे अनोळखी मेल असतात. तर आपण कुठे जाता, लॉग इन करता, स्पॅमवर क्लिक करता, स्पॅम मेल तपासता येते आपल्याला. त्याचं उत्तर कोणतं बघायचं. हे फर्स्टच आहे पण. दुसरं सेक्शन कम्प्लीट झालं आपलं. तिसरं सेक्शन घ्या. आणखी 42 मिनिट आहेत आपलं. सपोर्टमध्ये न्यूज टेक्स्ट फाईल उघडा. पहिल्या ओळीचं वर्ड स्पेस न्यूज टाईप करा, फाईल सेव्ह करा. तर सपोर्टवर जायचं, न्यूज फाईल ओपन करायची, डबल क्लिक करायचं. याच्यामध्ये वर्ल्ड न्यूज असं लिहायचं आहे, WORLD वर्ल्ड न्यूज असं लिहायचं आणि याला फाईलवर जायचं, याला सेव्ह करायचं, याला क्लोज करायचं आहे आणि मग याला सबमिट करायचं. क्लोज करूनच सबमिट करा. MS वर्डमधील डॉक्युमेंट तयार केले आहे. पार्श्वभूमीचा करत तुम्हाला वॉटरमार्क करायचा समाविष्ट करायचा आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. कसं करणार तुम्ही. प्रोजेक्ट रिपोर्ट नावाचा वॉटरमार्क घ्यायचा आहे. डिझाईनवर जायचं, वॉटरमार्कवर जायचं, तिथून कस्टम वॉटरमार्कवर जायचं आणि इथं प्रोजेक्ट रिपोर्ट नावाचं वॉटरमार्क घ्यायचं आहे. ते लिहायचं PROJECT प्रोजेक्ट REPORT रिपोर्ट असं लिहायचं. हे वॉटरमार्क घेतलं, याला अप्लाय करायचं, ओके करायचं आणि याला सबमिट करायचं. क्लोज करून याला काय करायचं, सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये E3 ते E12 म्हणजे प्रत्येक बाबीची एकूण किंमत दाखवायची. योग्य फॉर्म्युला वापरून म्हणलं. योग्य फॉर्म्युलाचा उपयोग करून E3 ते E12ची प्रत्येक बाबीची एकूण किंमत दाखवा. इथं इक्वल टू लिहायचं. एक नवीन फंक्शन वापरायचं PRODUCT प्रोडक्ट नावाचं. कंस द्यायचं आणि याला दोघाला सिलेक्ट करायचं असं, एंटर करायचं. प्रत्येक बाबीची एक किंमत काढून टाकून दाखवायची आणि याला काय करायचं,
सबमिट करायचं. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये E5 मॅक्स फंक्शन वापरून E4 ते E13 चे सर्वाधिक मार्क दाखवायचे. तर E15 जायचं पहिल्यांदा आपण इथं क्लिक करा, E15 सेलवर जा. E15 सेलवर गेलो आणि इथं मॅक्स फंक्शन वापरायचं आहे. इथं या फंक्शनमधून मॅक्स नावाचं फंक्शन घ्यायचं असं मॅक्स आणि E4 ते E13 पर्यंत सिलेक्ट करायचं, एंटर करायचं. हायेस्ट व्हॅल्यू आपल्याला दाखवली आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये IT टेक्नॉलॉजी टेक्स्टला स्ट्रेचपासून अप्लाय करा. तर IT टेक्नॉलॉजी हा जो टेक्स्ट आहे तो हा टेक्स्ट आहे, याला सिलेक्ट करायचं. इथं ॲनिमेशनवर जायचं, या मोर ॲनिमेशनवर जायचं, इथून एंट्रन्स इफेक्टवर जायचं, स्ट्रेच घ्यायचा, ओके करायचं. तर हे कशापासून लेफ्टपासून घ्यायचं आहे, लेफ्टपासून याला आलं फ्रॉम लेफ्ट करायचं असं, हे असं येते आणि मग याला सबमिट करायचं. MS आउटलुकमध्ये चर्च ठिकाण लिहायचं आहे, क्रिसमस पार्टी विषय लिहायचा आहे, असं इव्हेंट कॅलेंडरमध्ये ॲड करायचं. इव्हेंट तर इव्हेंट म्हणलं तर मी सांगलो तुम्हाला कुठं जायचं, न्यू आयटम अपॉइंटमेंटवर जायचं. तर क्रिसमस पार्टी हा विषय लिहायचा आपल्याला. हा मी टेक्स्ट कॉपी करतो आहे क्रिसमस पार्टी नावाचा. Ctrl+C केलं, इथं क्लिक करून Ctrl+V दाबतो, तर हे टेक्स्ट आलं. आणि लोकेशनमध्ये चर्च लिहायचं आहे, तर CHURCH असं लिहायचं. आणि नवीन या ऑल डे इव्हेंटला क्लिक करायचं, आणि याला सेव्ह अँड क्लोज करायचं आणि मग याला सबमिट करायचं. दिलेल्या वेब पेजमध्ये माय स्कायपे आणि पासवर्ड देऊन साइन इन करा. आता हा इंटरनेटचाच प्रश्न आहे. पहिल्यांदा जीमेलवर जायचं, स्कायपेवर जायचं, ID टाकायचं आणि पासवर्ड टाकायचं. हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, कोणतं आहे ते बघायचं. याचं करेक्ट उत्तर बघायचं. स्कायपेवर जायचं, इथं स्कायपेच्या साइन इनवर जायचं, हे तिसरं बरोबर यायचं उत्तर कोणतं हे घ्यायचं असं, याला सबमिट करायचं. आता राहिले वैकल्पिक विषय. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरचा एक मितीय ॲड्रेस असतो, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात IP ॲड्रेस. त्याला काय म्हणतात IP ॲड्रेसचं उत्तर IP ॲड्रेस आहे. इंटरनेट असल्या प्रत्येक कम्प्युटरचा एकमेव द्वितीय ॲड्रेस असतो, त्याला काय म्हणतात IP ॲड्रेस म्हणतात. सिस्टीम सॉफ्टवेअर हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून जे कम्प्युटर त्यांचे स्वतःचे स्त्रोत नियंत्रित करण्यासाठी मदत करते. याचं उत्तर बरोबर आहे. हा सिस्टीमच्या सर्व भागांना कम्प्युटरना जोडतो व इनपुट आउटपुट डिव्हायसेस सिस्टीमविषयी कम्युनिकेट करण्यास मदत करतो. याचं उत्तर आहे सिस्टीम युनिट. तर सिस्टीम युनिट हा जो भाग आहे संगणकाच्या प्रत्येक भागाचं कनेक्शन सिस्टीम युनिटला असते आणि तिथूनच सगळं संगणकाची माहिती देवाणघेवाण होते. त्यानंतर वेब विश्रांत एका वेबसाईटून दुसऱ्या वेबसाईटवर जाणं याला काय म्हणतात, तर त्याला नेव्हिगेशन म्हणतात. याला काय म्हणतात, नेव्हिगेशन्स म्हणतात. टेलनेट FTP इंटरनेटचे एक स्टँडर्ड मानक आहेत, बरोबर यायचं. टेलनेट आणि FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि टेलनेट हे इंटरनेटचे स्टँडर्ड मानक आहेत. डॅडाश युटिलिटी प्रोग्राम असून जास्तीत जास्त ऑपरेशन करता येत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट ओळखते म्हणून काढून देण्याचा प्रयत्न करते. तर डिस्क डिफ्रॅगमेंटचं उत्तर डिस्क डिफ्रॅगमेंटर आहे. हे घेतलं. वैकल्पिक सेकंडमध्ये कीबोर्ड F1 पासून F कीला काय म्हणतात, तर फंक्शन कीज म्हणतात. आपल्याला माहीत आहे याला काय म्हणतात, फंक्शन कीज म्हणतात. वेब स्पायडर, वेब कॉल्स ही कायची उदाहरणं आहेत, सर्च इंजिन्सची उदाहरणं आहेत. कायची उदाहरणं आहेत, वेब स्पायडर, वेब कॉल्स ही कायची उदाहरणं आहेत, सर्च इंजिन्सची उदाहरणं आहेत. डॅडाशी वर्ल्ड वाईड वेबवरील ॲनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज आहे. तर जावा नावाची आहे. तर वेबसाईट तयार करणं, गेम्स तयार करण्यासाठी जावा नावाची लँग्वेज वापरली जाते. छापील मजकुराचे रीडेबल रूपांतरित करण्याचं काम OCR करते. याचं उत्तर बरोबर आहे, OCRचंच काम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कोणते कार्य करते, तर सर्वच कार्य करते, तिन्ही कार्य करते. याचं उत्तर काय येईल, ऑल येईल. हायरार्किकल नेटवर्कला कोणतं हायब्रिड नेटवर्क म्हणतात, कोणतं नेटवर्क म्हणतात, हा प्रश्न परीक्षेत 100% येऊ शकतो. हायरार्किकल नेटवर्कला कोणतं नेटवर्क म्हणतात, त्याला हायब्रिड नेटवर्क म्हणतात. शेवटच्या वैकल्पिकमध्ये अनइन्स्टॉल प्रोग्राम कम्प्युटरच्या हार्डवेअरला स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम काढून टाकण्यास मदत करते. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे हार्ड डिस्कवर स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम आपण काढू शकतो. उत्तर बरोबर आहे. DNSचा अर्थ काय, डोमेन नेम सिस्टीम म्हणतात त्याला. डोमेन नेम सिस्टीम, डोमेन नेम सिस्टीम हे काय सर्व्हर आहे आणि डोमेन नेम सर्व्हर आहे. डोमेन नेम सर्व्हर, डोमेन नेम सर्व्हर
डोमेन नेम सर्व्हर चुकीचं यापैकी एक नाही, डोमेन नेम सिस्टीम म्हणतात त्याला. काय म्हणतात? हां, डोमेन नेम सर्व्हर हा बी घेतला तर डोमेन नेम सिस्टीम, डोमेन नेम सर्व्हर. डाटाची सर्वसामान्य वापरली जाणारी ॲप्लिकेशन दाखवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आयकॉन्स. याचं उत्तर काय आहे? ते आयकॉन्स. हे सगळे प्रश्न झाले. एंड करतो, यस करतो, यस करतो, यस करतो. तर आपण किती बरोबर आले, काय आले ते आपण पाहू शकतो. आपले 15 पैकी 15 बरोबर आले आणि 35 पैकी आपले सॉल्व केल्या 33 बरोबर आले. इकडं आपण 15 पैकी 15 करेक्ट आहेत आपली थिअरीची. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा.